दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीनं गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी देवरीसारख्या नक्षलग्रस्त भागात अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त सुसज्ज अभ्यासिकेला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान आमदार संजय पुराम, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा आयोजित करत दीनबंधू अभ्यासिकेचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करत अत्याधुनिक सुविधायुक्त असलेल्या दीनबंधू अभ्यासिकेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केलं। गोंदिया हा आपला अत्यंत पूर्वेकडला जिल्हा आहे आणि इथं अभ्यासाची सुविधा ही जी अगदी महापालिकेच्या स्तरावरती जसे अभ्यासाची सुविधा असते तशी सुविधा या भागामध्ये विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यातल्या त्यात आदिवासी बहुल भागामध्ये अशी सुविधा असणं ही विद्यार्थ्यांसाठी खरं तर पर्वणी आहे। मी या संस्थेचे खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशा लहान गावामध्ये इतकी उच्च दर्जाची अभ्यासिका त्यांनी दिलेली आहे। याचा विद्यार्थी निश्चितपणे चांगला वापर करतील आणि याच्यातून चांगलं यश ते संपादन करतील असं मला इथं आत्मविश्वास वाटतो। दीनबंधू विकास संस्था आहे, त्यांनी ही जी लायब्ररी अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि देवरीच्या ह्या ठिकाणी सुरू करून विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवण्यासाठी हा एक चांगला पाऊल आहे। तर त्याच्यासाठी नक्कीच त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये इथून खूप चांगले विद्यार्थी घडतील, अधिकारी घडतील असं मी त्यांना शुभेच्छा देते। आणि खास करून जी देवरी मधून ही संस्थेने जी आज ही अभ्यासिका सुरू केलेली आहे त्यांचासुद्धा खूप आभार मानते। दीनबंधू अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वातानुकूलित व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। येथे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कंपार्टमेंट, मोफत इंटरनेटसह ई-लायब्ररी तसंच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकं असलेली समृद्ध लायब्ररी आहे। अभ्यासिकेत आरामदायक बैठक व्यवस्था, स्वच्छ पिण्याचं पाणी, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसंच CCTV कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्र, व्हाईट बोर्ड, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध आहे। या आधुनिक अभ्यासिकेमुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठा आधार मिळणार असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मार्गदर्शकांनी सांगितलं। दीनबंधू ग्रामीण संस्था देवरीच्या वतीने आज आदिवासी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या वाचनालयाची निर्मिती करणे हे आमच्या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरलेलं आहे। आज जो आपण या ठिकाणी दीनबंधू ग्रामीण संस्थाच्या वाचनालयाचं जो लोकार्पण केलेलं आहे याच्यात निश्चितच आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी MPSC परीक्षेची तयारी करतील आणि मोठ्या पदावर जातील। आपली सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत आपण 12 सार्वजनिक वाचनालय आपण दिलेलं आहे। पुढे देखील आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे आपण करतो आहे। दीनबंधू ग्रामीण विकास संस्था विविध सामाजिक क्षेत्रात काम करत आहे। यापूर्वी नगरपंचायत कार्यालय देवरी आणि दीनबंधू ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका केंद्राची आम्ही निर्मिती केली होती। त्या अभ्यासिकेमध्ये मिळणारं शिस्तमय वातावरण, अभ्यास करण्यासाठी मिळणारी एकाग्रता याचं साफल्य 19 यशवंताच्या रूपात आम्हाला मिळाली आणि ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी हे प्रशासकीय अधिकारी म्हणून एक उच्च पदावर जावेत या म्हणून त्यांना पोषक असणारं वातावरण, त्यांना अत्याधुनिक आणि आधुनिक सुविधेसह एक सुसज्ज अशी अभ्यासिका मिळावी या हेतूने संस्थेने अशा आधुनिक अत्याधुनिक सुविधेसह आणि सुसज्ज अशी इमारतीसह अभ्यासिका निर्माण केलेली आहे। यापूर्वी देवरी शहरात दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या अभ्यासिकेतून 18 विद्यार्थी विविध क्षेत्रात शासकीय सेवेत रुजू झाले आहे। नव्यानं सुरू झालेल्या दीनबंधू अभ्यासिकेमुळे देवरीसारख्या तालुक्यातूनही विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचतील असा विश्वास अध्यक्ष कुलदीप लांजेवार आणि उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केला। लोकार्पण सोहळा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात आलेल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती असून दीनबंधू अभ्यासिकेच्या टीमला शुभेच्छा देण्यात आल्या।